हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे नॉट ओनली बट ऑल्सो या कन्सेप्टवर. सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि परीक्षेमध्ये जवळपास 100% हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर मग आता हे जे काही नॉट ओनली बट ऑल्सो आहे त्याचा वाक्यात उपयोग कसा केला जाईल, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो साठी, हे आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल तर नॉट ओनली बट ऑल्सोचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा कायम स्वरूपी निघून जाईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क घेऊ शकता. इयत्ता 10वी असो, 8वी असो, 9वी असो, 11वी असो, 12वी असो, सर्व प्रकारच्या परीक्षांमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो प्रश्न हा येतच असतो. 99.99% याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग नॉट ओनली बट ऑल्सो याच्यावर जर प्रश्न आला तर तो कसा प्रकारे सॉल्व्ह करायचा हे समजून घ्यायला. तर बघा, नॉट ओनली बट ऑल्सो जे आहे हे काय तर एक कोरिलेटिव्ह कंजक्शन आहे म्हणजे एक उभयन्वी अव्ययाचाच तो एक काय तर प्रकार आहे जो वाक्यात जोडण्यासाठी काय केला जातो तो वापरला जात असतो. तर बघा इथे पहिले एक्झाम्पल दिलं आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्झाम्पल थ्रू आपल्याला काय करावं लागतील, कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. त्यामुळे आपण काय करणार, एक्झाम्पल बघणार, त्याचं उत्तर बघणार आणि त्यानंतर मी तुम्हाला फॉर्मॅट सांगणार आहे कशा प्रकारे ते आन्सर आलंय. सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर एक्झाम्पल नंबर 1 दिले बघा, सचिन वॉज टायर्ड, ही वॉज थर्स्टी टू. ओके, आता या वाक्यामध्ये तुम्हाला जो सारखा भाग दिसतोय तो तुम्ही अंडरलाईन करायचा आहे. बघा, सचिन वॉज, ओके, आणि ही वॉज. आता हे जे ही आहे हे वापरलेले कोणासाठी, सचिनसाठीच. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये ही वॉज आणि सचिन वॉज हे दोन्ही सारखेच आहेत, सारख्या अर्थाचे. मग यामध्ये जे पहिले वाक्य आहे त्यातील काय करायचं, आपला काय घ्यायचं तर जो सारखा भाग आहे तो घ्यायचा आहे. जसं इथे येईल बघा, सचिन वॉज. ओके, त्यानंतर जो सारखा भाग नाहीये त्याला काय करा, बॉक्स करा किंवा याला त्याला तुम्ही सर्कल करा. हे दोन्ही सारख्या गोष्टी नाही आहेत. मग यातील पहिला जो सारखा नसलेला भाग आहे त्यापूर्वी आपल्याला काय वापरायचं आहे, नॉट ओनली वापरायचं आहे. नॉट ओनली टायर्ड. ओके, आणि दुसरा जो भाग आहे त्यापूर्वी आपल्याला वापरायचा आहे बट ऑल्सो थर्स्टी. ओके, बोथ हा रिमूव्ह होऊन जाईल. इथे सांगायचा उद्देश आता हे जे टायर्ड आहे ते काय ऍडजेक्टिव्ह आहे आणि सेम थर्स्टीचे सुद्धा ते काय तर ऍडजेक्टिव्ह आहे. मग याच्यावर काय फॉर्मॅट तयार होईल की ज्यावेळेस तुम्ही काय करता, एक दिलेले वाक्य जे आहे, दोन वाक्य, ज्यावेळेस तुम्ही त्याला नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये कन्वर्ट करता त्यावेळेस त्या वाक्यातील जे काही ऍडजेक्टिव्ह आहेत ते जोडण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करत असतो. मग कसं होईल बघा, हे वाक्य आहे तर सब्जेक्ट नंतर आपण घेतलं वर्ब, सब्जेक्ट नंतर घेतलं आपण वर्ब, त्यानंतर आपण टाकतो आहोत नॉट ओनली, आणि नॉट ओनली घेतल्यानंतर त्यानंतर आहे तर पहिलं ऍडजेक्टिव्ह, जे पहिलं ऍडजेक्टिव्ह वाला वाक्य आहे ते, आणि त्यानंतर बट ऑल्सो, आणि त्यानंतर दुसरं ऍडजेक्टिव्ह. म्हणजे दोन ऍडजेक्टिव्हला सुद्धा जोडण्याचं काम इथे नॉट ओनली बट ऑल्सो मार्फत होत आहे. तर पुढचं एक्झाम्पल दिसतं बघा, शी वॉज ब्युटिफुल. आता हे सुद्धा काय ऍडजेक्टिव्ह आहे आणि ब्रिलियंट हे सुद्धा काय आहे तर ऍडजेक्टिव्ह आहे. या दोन्हींना पण आपल्याला जोडायचं आहे. परंतु त्यापूर्वी सारखा जो भाग आहे तो काय, शी वॉज, आणि इथे पण शी वॉज. मग यातील पहिल्या वाक्यातील जो शी वॉज आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. लक्षात ठेवायचं की पहिल्या वाक्यात जे दिलेलं आहे त्याला त्यांनी काय करायचं, तुम्हाला वाक्याची सुरुवात करायची आहे जर सुरुवातीचा भाग कसा असेल, सारखा असेल तर. त्यामुळे शी वॉज नॉट ओनली, म्हणजे पहिला जो ऍडजेक्टिव्ह आहे त्यापूर्वी आपण काय करणार, नॉट ओनली लिहिणार आहोत, आणि पहिला ऍडजेक्टिव्ह आहे ब्युटिफुल. शी वॉज नॉट ओनली ब्युटिफुल. दुसरा जे ऍडजेक्टिव्ह आहे त्याच्यापूर्वी बट ऑल्सो लिहायचं आहे, आणि ब्रिलियंट हा वर्ड तुम्हाला इथे लिहावा लागेल. मग आन्सर काय आलंय, शी वॉज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो ब्रिलियंट. पुढचं वाक्य आहे बघा, पुढचं वाक्य सुद्धा ऍडजेक्टिव्हच आहेत, प्रिटी आणि इंटेलिजंट. वाक्य आहे, सीमा इज प्रिटी, शी इज इंटेलिजंट. सीमा इज आणि शी इज हे सारखे आहेत, म्हणजे हे जे शी वापरले ते सीमासाठी वापरलेलं आहे. तेव्हा आन्सर कसं नाही याचं, सीमा इज नॉट ओनली प्रिटी, ओके, बट ऑल्सो इंटेलिजंट. हे त्याचा आन्सर असणार आहे. काय थोडक्यामध्ये दोन ऍडजेक्टिव्ह जोडण्यासाठी सुद्धा नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो. फक्त महत्त्वाची गोष्ट इथे आहे की जो सारखा भाग आहे तो तुम्हाला काय करावा लागेल, अंडरलाईन करावा लागेल. तो एका साईडला तुम्हाला काढावा लागेल, आणि त्या सारख्या भागातील जो पहिल्या सेंटेन्सचा जो सारखा भाग आहे तो तुम्हाला सुरुवातीला लिहायचा असणार आहे. ओके, चालतंय. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. चला आता आपण काय करूया, पुढच्या स्टेपकडे जाऊया. पुढचा काय बघूया तर आणखीन काही एक्झाम्पल्स बघूया किंवा पुढची सिस्टीम बघूया की कशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर होतोय ते समजून घेण्यासाठी. आता आपण येतोय पुढच्या स्टेपकडे. त्यामध्ये बघा, नॉट ओनली बट ऑल्सो जे आहे ते व्हर्ब्सला जोडण्यास सुद्धा काम करतं. आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. बघा, धनुष राइट्स ड्रामाज, ही ऍक्ट्स इन देम.
आता या दोन्ही वाक्यांमध्ये जे सारखी गोष्टी आहेत त्या दिसतात तुम्हाला, सब्जेक्ट सारखे दिसतात, म्हणजे दोन्ही वाक्य सब्जेक्ट असतात. धनुष राईट्स ड्रामाज आणि ही ऍक्ट्स, आणि ही जो आहे तो धनुषसाठीच वापरलेला, म्हणजे दोन्हीचे कर्ते सारखे आहेत. परंतु जो पुढचा पार्ट आहे वर्बच्या नंतर जातो कसा आहे तो डिफरंट आहे. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं तर आन्सरमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की पहिल्या वाक्याचा तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यामुळे तो असणार आहे धनुष. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नॉट ओनली टाकायचं आहे. ओके, मग तो येईल नॉट ओनली राईट्स ड्रामाज. ओके, इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे बट ऑल्सो, कारण हा ही जो आहे तो काय होत आहे तर आपण तिथं स्किप करायला लागेल, रिमूव्ह करायला लागेल, कारण आपण पहिल्या वाक्याचा करता घेतलेला आहे. त्यामुळे हा जो ही आहे तो रिमूव्ह होऊन जाईल आणि इथे येईल बट ऑल्सो ऍक्ट्स इन देम. हे झालं त्याचा आन्सर. म्हणजे ज्या फॉर्मॅटनुसार मी तुम्हाला सांगितलं अशा तुम्हाला त्याला चेंज करायचे, जसं सब्जेक्ट प्लस नॉट ओनली प्लस वर्ब प्लस बट ऑल्सो प्लस वर्ब अशा प्रकारे. ओके, आता पुढचं एक्झाम्पल दिसते बघा, ही स्विम्स रॅपिडली, ही सिंग्स स्वीटली. आता इथे येईल ही आणि इथे ही, दोन्ही सारखे आहेत, म्हणजे कर्ते सारखे आहेत, बाकी गोष्टी भिन्न आहेत. म्हणजे वर्बच्या नंतर असेल किंवा वर्ब असेल हे दोन्ही भिन्न आहेत. तर हे जोडण्यासाठी सुद्धा आपण नॉट ओनली बटचा वापर करतो वर्बला जोडण्यासाठी. मग ही त्यानंतर तुम्हाला घ्यावं लागेल नॉट ओनली स्विम्स रॅपिडली बट ऑल्सो सिंग्स स्वीटली. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता पुढचं जे एक्झाम्पल दिसतंय, स्नेहा कंपोजेस पोएम्स, शी सिंग्स देम. स्नेहा, इथे दुसरं सेकंड वाक्य आहे तिथं आहे शी, दोन्ही सारख्या गोष्टी आहेत. तर आपण आन्सर मध्ये घेणार आहोत पहिल्या वाक्याचा सब्जेक्ट, तो असणार आहे स्नेहा. स्नेहा नॉट ओनली ओके कंपोजेस. कंपोजेस म्हणजे काय, तर कंपोज म्हणजे काय रचने. ओके, कंपोजेस पोएम्स बट ऑल्सो सिंग्स देम. सिंग्स देम हे त्याचा आन्सर असणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही या वाक्याचं काय करू शकता, बदल करू शकता. कर्ते सारखे आहेत त्यामुळे कर्ते सारख्या गोष्टी आपण एका साईडला काढल्यात आणि बाकीच्या पूर्वी आपण काय केलं तर नॉट ओनली बटचा वापरलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की हे जे काही वाक्य आहेत त्यातील वर्ड्स हे वेगवेगळे आहेत, जसं राईट्स आणि ऍक्ट्स दोन्ही वर्ब्स वेगवेगळे आहेत. इथे तुम्हाला दिसेल सिंग्स आणि स्विम हे दोन्ही वर्ब वेगवेगळे आहेत, कर्ते सारखेच आहेत. इथे तुम्हाला दिसेल कंपोजेस आणि सिंग्स दोन्ही वर्ब जे आहेत ते वेगवेगळे आहेत आणि इथे कर्ते जे आहेत ते सारखे आहेत. त्यामुळे आपण काय केलं तर प्रत्येक वर्ब पूर्वी आपण नॉट ओनली बटचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. चला तर आणखी काही एक्झाम्पल बघूया. पुढचा जो काही स्ट्रक्चर आहे तो काय करूया समजून घेऊया. आपण जर आता एक्झाम्पल बघतो आहोत त्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रेडिकेट्स हे सारखे असतात. प्रेडिकेट सारखे असतात म्हणजे काय तर वाक्याचे कर्ते वेगवेगळे असतात. बघा प्रेडिकेट आणि सब्जेक्ट यात काय फरक आहे बघा. जसं आय लाईक मँगोज या वाक्यामध्ये हा जो आहे तो सब्जेक्ट आहे आणि हे जे पुढचा पार्ट आहे सब्जेक्टच्या नंतरचा पार्ट त्याला काय म्हणतात तर प्रेडिकेट असं म्हणतात. ओके, हे लक्षात राहील. मग याला म्हणतात सब्जेक्ट आणि याला म्हणतात प्रेडिकेट. ओके, म्हणजे जो सब्जेक्टच्या नंतरचा भाग आहे त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. मग आता हे जे काही एक्झाम्पल आपण बघतो आहोत ओके नॉट ओनली बट ऑल्सोचं यामध्ये काय असणार आहे तर प्रेडिकेट्स सारखे असणार आहेत आणि सब्जेक्ट जे आहेत म्हणजे कर्ते जे आहेत ते भिन्न असणार आहेत. बघा आता एक्झाम्पल ना समजून घेऊया. सर्वेश टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन. श्रवण टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन. आता या दोन्ही वाक्यात तुम्हाला दिसेल की सर्वेश आणि श्रवण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. म्हणजे हे जे कर्ते आहेत दोन्ही वाक्यांचे ते वेगवेगळे आहेत. बाकी टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन आणि हा दुसऱ्या वाक्याचा टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन म्हणजे हे जे काही प्रेडिकेट्स आहेत सब्जेक्टच्या नंतरचा जो भाग असेल वाक्यातील त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. तर हे दोन्ही प्रेडिकेट्स कसे आहेत तर सारखे आहेत. मग जर दोन्ही प्रेडिकेट सारखे असतील तर कशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केला जातो तर सूत्र तुमच्या समोर आहे. नॉट ओनली प्लस फर्स्ट सब्जेक्ट प्लस बट ऑल्सो प्लस सेकंड सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट. मग प्रेडिकेट आपल्याला कॉमन काढावं लागेल. लक्षात घ्या सुरुवात करावं लागेल आपल्याला नॉट ओनली पहिल्या वाक्यातील सर्वेश सर्वेश दुसऱ्या त्यानंतर बट ऑल्सो तुम्हाला दुसऱ्या वाक्यातील काय करावं लागेल सब्जेक्ट घ्यावं लागेल. मग तो आहे श्रवण. नॉट ओनली सर्वेश बट ऑल्सो श्रवण आणि हे जे प्रेडिकेट आहे त्याचं तुम्हाला कॉमन लिहावं लागेल. मग ते असणार आहे टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. पुढचं वाक्य दिसतं बघा विकास लाईक ऍपल्स, विद्या लाईक ऍपल्स. आता या दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल
हा विकास आहे सब्जेक्ट, विद्या इकडे आहे दुसऱ्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि हे जे प्रेडिकेट्स आहेत जसं लाईक्स ॲपल्स आणि लाईक्स ॲपल्स हे कसे तर सारखे आहेत. मग याचा आन्सर तुम्हाला लिहावा लागेल नॉट ओनली विकास, विकास हा पहिल्या वाक्याचा कर्ता आहे, नॉट ओनली विकास बट ऑल्सो विद्या, बट ऑल्सो विद्या लाईक्स अँड लाईक्स ॲपल्स. ओके, हे त्याचं आन्सर असणार आहे. पुढचं जे आहे ते आहे महाराष्ट्र प्रोड्युसेस शुगर, गुजरात प्रोड्युसेस शुगर. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की महाराष्ट्र आणि गुजरात दोन वेगवेगळे स्टेट्स आहेत, त्यामुळे नॉट ओनली महाराष्ट्र, ओके, नॉट ओनली महाराष्ट्र बट ऑल्सो गुजरात प्रोड्युसेस शुगर. हे त्याचं आन्सर असणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलेलं आहे की प्रेडिकेट जर सारखे असतील आणि कर्ते जर डिफरंट असतील तर त्या कर्त्यांच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं, नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. जसे नॉट ओनली प्लस फर्स्ट सब्जेक्ट बट ऑल्सो सेकंड सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आता हे एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. विकास लाईक्स ॲपल, विद्या लाईक्स ॲपल. विद्या विकास जे आहे ते पहिला वाक्याचं करता आहे आणि विद्या ही दुसऱ्या वाक्याची करता आहे, परंतु जे प्रेडिकेट्स आहेत ते सारखे आहेत, त्यामुळे आपण काय आन्सर घेतले तर नॉट ओनली विकास बट ऑल्सो विद्या लाईक्स ॲपल्स. ओके, हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. चला आणखीन काही एक्झाम्पल समजून घेऊया. आणखीन काही जो काही पॅटर्न आहे नॉट ओनली बट ऑल्सो तो समजून घेऊया. पुढचा जो पॅटर्न आहे तो दिसेल तुम्हाला नाउन संदर्भातचा. ओके, आता बघा काय दिले, सब्जेक्ट वर्ब आणि नाउन जे आहेत त्यापूर्वी आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. आता एक्झाम्पल थ्रू समजून जाईल बघा. जसं इथे दिसतं नितीन, नितीन इज कॉमन पार्ट ही इज. हे अ जे आले ते रायटर सोबत असणार आहे, अ हे पोएट सोबत असणार आहे. आता हा जो आहे तो कॉमन पार्ट आहे, नितीन इज आणि ही इज, त्यामुळे इथे येईल नितीन इज. हा जो आहे तो नाउन आहे, हे दोन्ही नाउन्स आहेत. ओके, त्यामुळे या दोन्ही नाउन्स पूर्वी आपल्याला काय करायचं तर नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. तर इथे येईल नितीन इज नॉट ओनली अ रायटर बट ऑल्सो अ पोएट. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता हे दोन्ही नाउन होते, नाउनचे वर्ड, त्यामुळे आपल्याला काय करायला लागलं तर यांच्या पुढे नॉट ओनली बट ऑल्सो वापर करावा लागला. ते तुमच्या समोर असणार आहे स्ट्रक्चर. पुढचा एक्झाम्पल गणेश प्लेस क्रिकेट. आता त्या आन्सर तुम्ही लिहू शकता बघायचं गणेश प्लेस, कॉमन भाग आहे गणेश प्लेस आणि ही प्लेस. ओके, त्यामुळे पहिल्या वाक्यातील आपला जो कॉमन भाग आहे तो घ्यावा लागेल. गणेश प्लेस नॉट ओनली, आता हा जो आहे तो क्रिकेट तो नाउन आहे आणि टेनिस सुद्धा नाउन आहे, त्यामुळे नॉट ओनली क्रिकेट बट ऑल्सो टेनिस. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. अंडरस्टँड. त्यानंतर आहे शी रीड्स नोवेल्स, शी रीड्स हिस्ट्री. आता इथे असेल शी रीड्स नॉट ओनली, ओके, नॉट ओनली नोवेल्स बट ऑल्सो हिस्ट्री. ओके, आता नोवेल्स हा सुद्धा नाउन आहे आणि हिस्ट्री सुद्धा नाउन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास नाउन तुम्हाला दिसत आहेत, दोन्ही नाउन वेगळे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. जर नाउनच वेगळे असतील, ओके, जे वाक्य शेवटी येतात सब्जेक्ट वर्ब, हे बघा सब्जेक्ट वर्ब आणि नाउन, सब्जेक्ट वर्ब आणि नाउन. ओके, जर हे तुम्हाला वेगवेगळे दिसले, जसे ते क्रिकेट वेगळं आणि टेनिस वेगळं आहे, तर त्या लक्षात ठेवायचं तुम्हाला की त्यापूर्वी तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल आहे तुमच्या समोर गणेश प्लेस क्रिकेट, ही प्लेस टेनिस. आता हे दोन्ही सारखे पार्ट्स आहेत, ही प्लेस आणि गणेश प्लेस, त्यामुळे आपण गणेश प्लेसला लिहिलंय. आणि हे दोन्ही जे काय ते नाउन वेगवेगळे होते, त्यामुळे नॉट ओनली त्याच्या अगोदर टाकलं क्रिकेट बट ऑल्सो टेनिस. अशा प्रकारे त्याचा आन्सर आलेला आपल्याला दिसून येतं. चला काय आणखीन समजून घेऊया. आणखीन पॅटर्न एक आहे जो शेवटचा असेल आणि त्यानंतर काही मिक्स एक्झाम्पल्स आपण काय करणार तर समजून घेणार आहोत. आता आणखीन काही इनडिफरंट असे वेगवेगळ्या विधान आपण बघतो आहोत. तर कशा प्रकारे असेल बघा, वाक्य जर अँड दिलेलं असेल, दोन वाक्य दिलेलं असतात, अँड आलेलं असतं, तर त्यावेळेस काय करायचं, जसं अँड आले बघा. तर बघा लक्षात ठेवायचं इथे आन्सर लिहिताना ही वॉज, हा जो अँड आहे त्याच्या अगोदरचा जो शब्द आला त्याच्या अगोदर तुम्हाला नॉट ओनली लिहायचं आहे. जसं ही वॉज नॉट ओनली केअरलेस बट ऑल्सो इनडिफरंट. म्हणजे जो अँड वर्ड आहे त्या जागी तुम्हाला काय आलं पाहिजे तर बट ऑल्सो हा वर्ड आला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला अरेंजमेंट करायची असणार आहे. म्हणजे या अँडच्या जागी तुम्हाला काय करायचं तर बट ऑल्सो हा वर्ड आला पाहिजे. ओके, तर बघा पुढचं एक्झाम्पल, दे आर
व्हॅल्यूड. आता एक्झाम प्रश्न काय आहे, दे आर व्हॅल्यूड फॉर देअर हाय व्हिटॅमिन अँड मिनरल कंटेंट्स. ओके, दे आर व्हॅल्यूड फॉर दे आर व्हॅल्यूड फॉर they are valued not only for their high vitamin अभी ये अँडच्या नंतर आपण काय घेणार आहोत, बट ऑल्सो मिनरल कॉन्टेंट्स. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता द मेजर ड्युटीज आर परफॉर्म बाय ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स. त्याचा आन्सर तुम्ही घेणार आहात, the major duties, okay, are performed by. आता अँड आहे त्याच्यापुढे आपल्याला काय घ्यायचं आहे, तुम्हाला सांगितलं त्याच्याऐवजी तुम्हाला काय घ्यायचं, बट असो घ्यायचं. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर जो वर्ड आहे तो आहे ट्रॅव्हल एजंट. तर त्यापूर्वी तुम्हाला घ्यावं लागेल नॉट ओनली एजंट्स बट ऑल्सो टूर ऑपरेटर. ओके, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहिणार. टूर ऑपरेटर्स हे तुम्ही त्याचा आन्सर घेणार आहात. म्हणजे बाय नंतर नॉट ओनली एजंट्स, ओके, नॉट ओनली ट्रॅव्हल एजंट्स, ओके, ट्रॅव्हल एजंट्स बट ऑल्सो टूर ऑपरेटर्स हे त्याचा आन्सर तुम्ही घेणार आहात. आता इकडे शी इज बोथ क्लेवर अँड ऍक्टिव्ह. ओके, हा जो बोथ आहे त्याच्या जागी तुम्हाला नॉट ओनली घ्यायचं, पुढचा जो अँड आहे त्याच्याऐवजी तुम्हाला बट ऑल्सो घ्यायचं. जसं शी इज नॉट ओनली क्लेवर बट ऑल्सो ऍक्टिव्ह हे त्याचा आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. इथे पुढचं एक्झाम्पल आहे, बोथ फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट पर्सन्स वर्क हार्ड. ओके, इथे बोथ याऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे नॉट ओनली फिल्म स्टार्स बट ऑल्सो स्पोर्ट पर्सन्स, ओके, वर्क हार्ड हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे जर वाक्यामध्ये आता मोस्टली काय होतं, वाक्यामध्ये तुम्हाला असे दोन सेंटेन्स देणार आहे जे आपण अगोदरचे बघितले. तुम्हाला काय येतील, अँडचेच वाक्य मोस्टली चान्सेस आहेत परीक्षेमध्ये विचारण्याचे. त्यामुळे हे चांगलं समजून घ्या. अँड हा जो वर्ड आहे त्याच्याऐवजी काय आलं पाहिजे, बट ऑल्सो आलं पाहिजे. आणि अगोदर तुम्हाला काय करायचं तर नॉट ओनली वापरायचं आहे. ते चार जे फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला ते लक्षात ठेवायचे असणार आहेत. ओके, आता आपण बघतोय ॲज वेल ॲज जर वाक्यात असेल आणि ते जर तुम्हाला प्रश्न विचारले गेलं तर तुम्ही त्याचा आन्सर कसं लिहिणार आहात. आपण बघतो आहोत जर वाक्यामध्ये ॲज वेल ॲज आलं तर तिचं नॉट ओनली बट कसं केलं जाईल या संदर्भात. ओके, ॲज वेल ॲज इथं आलेलं आहे बघा, पहिला एक्झाम्पल आहे ॲज वेल ॲज आलेला आहे. आता लक्षात ठेवायचं की ॲज वेल ॲज जसं तुम्ही अँड जे केलं त्याचप्रमाणे तुम्हाला ॲज वेल ॲज करायचं. म्हणजे ॲज वेल ॲजच्या जागी तुमचा बट ऑल्सो हा वर्ड आला पाहिजेत. तर कसं येईल बघा ते, स्नेहा रीड्स नॉट ओनली लेसन्स. आता ॲज वेल ॲजच्या जागी तुम्हाला काय घ्यायचं आहे, बट ऑल्सो पोएम्स हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके, पुढचं एक्झाम्पल आहे, पीपल वर टायर्ड ऑफ वॉर ॲज वेल ॲज ऑफ विक्ट्री. आता त्यांचं असं असणार आहे, पीपल वर टायर्ड नंतर नॉट ओनली, पीपल वर टायर्ड नॉट ओनली ऑफ वॉर बट ऑल्सो ऑफ विक्ट्री हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. मेन ॲज वेल ॲज वुमेन डान्स्ड इन द प्रोग्राम. ओके, मेन ॲज वेल ॲज वुमेन डान्स इन द प्रोग्राम. आता त्याचा असणार नॉट ओनली मेन बट ऑल्सो ऐवजी तुम्हाला घ्यायचं, सॉरी ॲज वेल ॲज ऐवजी तुम्हाला काय आलं पाहिजे, बट ऑल्सो आलं पाहिजे. त्यामुळे ते बट ऑल्सो विमेन डान्स्ड इन दी प्रोग्राम. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, पुढचा आहे, द बॉयज ॲज वेल ॲज द गर्ल्स लाईक टू प्ले क्रिकेट. आधी तर नॉट ओनली सुरुवात करावं लागेल. नॉट ओनली द बॉयज ॲज वेल ॲजच्या ऐवजी तुम्हाला घ्यावं लागेल बट ऑल्सो दी गर्ल्स लाईक टू प्ले क्रिकेट हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. शेवटी फुल स्टॉप व्हॅल्यू विसरायचं नाही. त्यानंतर आहे द मेन ॲज वेल ॲज वुमेन, सेम जसं तुम्ही ते केलं तेच ॲज वेल ॲज ऐवजी जर तुम्हाला बट ऑल्सो आणायचं तर त्या द मेन ऐवजी तुम्हाला नॉट ओनली लिहावं लागेल. द मेन ऐवजी तुम्हाला द मेन पूर्वी तुम्हाला नॉट ओनली लिहावं लागेल. जसं नॉट ओनली द मेन बट ऑल्सो दी
women, okay, in India work very hard, हे त्याचा आन्सर असणार आहे. आता हे आहे बघा शेवटचं वाक्य, आय नोटीस सम चिल्ड्रन स्टेरिंग ॲट मी अँड गिगल. आता याचा आन्सर तुम्ही घेणार, इथं अँड आलेलं बघा, ॲज वेल ॲज नाही तर अँड आहे, तर मग आय नोटीस सम चिल्ड्रन, ओके, नॉट ओनली, ओके, स्टेरिंग, STARING, स्टेरिंग ॲट मी ह्या अँडऐवजी, बट ऑल्सो गिगलिंग. ओके, इथे जो आपला नॉट ओनली बट ऑल्सोचा पार्ट आहे तो काय होतोय, संपून जात आहे. आता या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील नॉट ओनली बट ऑल्सो मधील, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला तिथे काय देऊ शकेल, रिप्लाय देऊ शकेल. ओके, त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही एक्झरसाइजचे क्वेश्चन्स तुम्हाला मी दिलेले आहेत, ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये जा, डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही एक लिस्ट ऑफ क्वेश्चन्स मिळतील नॉट ओनली बट ऑल्सोचे. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, ते प्रश्न सॉल्व्ह करून बघा, आणि एखादा प्रश्न जर अडचण आली तर काय करा, तर त्यासाठी मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, किंवा मग ते आन्सर टाईप करून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जर टाकले तर मी काय करू शकतो, तुम्हाला त्याचे आन्सर समजून सांगू शकतो, किंवा त्या डिस्क्रिप्शनमध्येच किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय मिळून जातील, त्या सर्व प्रश्नांचे आन्सर तुम्हाला मिळून जातील. पण प्रयत्न अगोदर करा आणि त्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन काय करा, तर आन्सर्स चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्न दिलेत आणि कमेंट सेक्शनमध्ये आन्सर दिलेत. ओके, थोडक्यात सांगायचं झाल्यास अगोदर प्रश्न सगळे सॉल्व्ह करून बघा डिस्क्रिप्शनमधले, आणि त्यानंतर आन्सर चेक करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन. ओके, आय होप तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो काय असतं आणि त्याचा कशा प्रकारे बदल केले जातात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. म्हणजेच परीक्षेत जर हा प्रश्न आला तर तुम्ही त्याला काय करू शकता, व्यवस्थितरित्या तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकाल. ओके, चला तर मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला कळवा तुमच्या काही अडचणी असतील त्या. ओके, आणि चॅनलला निश्चित प्रकारे तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, त्यांना सुद्धा काय होईल, नॉट ओनली बट ऑल्सोचा प्रॉब्लेम त्यांचा सुद्धा सॉल्व्ह होईल. हा प्रश्न परीक्षेत येतो म्हणजे येतोच. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.